माझा त्रिवार नमस्कार. ज्या पद्धतीने तुम्ही आमदारकी लढवली त्यालाच मर्द म्हणतात, तो शिवसैनिक असू शकतो. आता लोकांना प्रश्न पडले, काय होईल काय होईल. काही होत नाही हो. तुम्ही जसा स्वतःच्या जीवाचा विचार करता त्याच्यापेक्षा 10 पट ते त्यांच्या जीवाचा विचार करता. मी या सगळ्यांना जवळून ओळखतो. आणि आता तर तसं नाही. बाळासाहेबांचा 12 वाजता मला फोन आला, सांगितलं 12:30 वाजता मातोश्रीवर पोहोच, बेळगावला जायचंय. कोण नव्हतं, लालबागवालेच होते आणि बायकाळ्यातली मला वाटतं, आता मला नावं आठवत नाहीत वयाच्या मानाने. बाबा पिंगळे, बबन गावकर आणि इतर सगळी मुलं होती. संघटनेत हे आले कशाला? दणाल्या खायला संघटनेत आले, बाकी काही संघटनेत येऊन केलेलं नाही. तर ठीक आहे, तोंडाचं बटन लावा. पण ठाकरे फॅमिली मुंबईमधून आम्ही संपवून टाकू. अरे चल, असे किती आले आणि किती गेले संपवणारे. तू काय संपवतो? दाढी वाढवणं एवढं सोपं आहे का ते? दाढी वाढवणं एवढं सोपं नाही. ठीक आहे, कॉर्पोरेशनची इलेक्शन आहे, तुम्ही लढा तुमच्या पद्धतीनं, आम्ही लढू आमच्या पद्धतीनं. पण माझगावमध्ये जे स्प्रिट आहे ते पूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये उभं राहिलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. काय होत नाही, मला मिसा द्यायला जाऊ किती लोक सांगायचे, आता तुम्हाला कोण सोडवणार, आता तुम्हाला कोण सोडवणार. मी म्हणायचं, पण माझी काळजी तुम्हाला कशाला? मी म्हणालो का मला जामीन द्या, मला लवकर बाहेर काढा. पण जेव्हा बाळासाहेब आम्हाला भेटायला आले, 200 शाखा प्रमुख होतो आम्ही, 200. कल्याण जेलचा पूर्ण दरवाजा उघडून घेतला होता आणि मगच साहेबांना आतमध्ये घेतले. साहेब वाकून जाणार नाहीत. आणि महाराष्ट्र आमचा आहे, जेल तुमचा असेल, जेल तुमचं असेल, महाराष्ट्र आमचा आहे. तुम्ही जेलमध्ये असाल, रस्त्यावर येणार ना घरी जायला, तेव्हा अँब्युलन्स शिवाय पर्याय नसणार. आणि म्हणून कालची निवडणूक तुम्ही एवढ्या जिद्दीने लढली की तुम्हाला 100 वेळा जरी लोटांगण घातलं तरी ते परवडण्यासारखं आहे. कारण अशा पद्धतीचे सैनिक आणि अशा पद्धतीच्या महिला आघाडी रोजच पैसे वाटते. तुमची एवढी ताकद आहे, पैसे कशाला वाटता? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आज गटप्रमुखांचा मेळावा आहे, आता संघटनात्मक मेळावे लावा, एका एका शाखेचे लावा. मी विभाग प्रमुख झाल्यावर तुमच्या शाखेचा मेळावा घेतला होता, असे लावा. आणि सैनिकांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहा, भक्कमपणे. आजही शिवसैनिकाच्या पाठीमागे कोणी उभा राहिला तर त्याला तोड नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.